सलामी झडलेली आहे। 8:51 पहिल्या कुस्तीची पहिली सलामी या ठिकाणी झालेली आहे। प्रेस फोटोग्राफर आपल्याला विनंती आहे की आपण आतच थांबावं, फिरत राहा, तुमची गरज आहे, पण फिरत राहिलं तर जरा बरं होईल। 8:51 कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। पृथ्वीराज पाटील विरुद्ध अली इराणी। ताकदीचा अंदाज घेण्याचं काम दोन्ही बैलांनी या ठिकाणी करतायत। थोडासा उंचीला वजनाला भारी असणारा अली इराणी आहे, थोडी उंची कमी हिरवी चड्डी परिधान केलेला पृथ्वीराज पाटील आहे। आणि ही कुस्ती या बाजूला सुरू होते। हर्षित सदगीर हातवरती करा पैलवान, पुणे काका पवार यांचा पट्टा आहे। हिरा संभाजी वरुटे सर हे सरपंच म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे। इकडे घ्या वरुटे सर, खालच्या बाजूला घ्या वरुटे सर, वरुटे सर 1-2 मिनिटं थांबू दे। हा वॉर्मिंग अप केलेला असल्यामुळं बरोबर आहे ना। हा कुस्ती सुरुवात वॉर्मिंग अप झाल्यानंतर परत 8:51 पलीकडची कुस्ती 8:53 हर्षद सदगीर आणि महेंद्र इराणी अशी कुस्ती सुरू झालेली आहे। कोल्हापूर जिल्हा लपेट शाबास आहे, टांग मारण्याचा प्रयत्न होता आणि तिथं पृथ्वीराजचा लपेट लावण्याचाही प्रयत्न होता। थोडीशी उलटी लावली तरी इराणीच्या पैलवानानं नमस्कार करून माफी मागितली। याला म्हणतात पैलवानकी। आणि हे शिकण्यासाठी जपलं जातंय बघा, आणि हे शिकण्यासाठीच हा अट्टाच केला जातो आहे। दोनच पंथामध्ये पायाला हात लावण्याची परंपरा, एक वारकरी आणि एक पैलवान। बटू सर एकच निवेदन आहे, मंडळीओ कुस्ती प्रेमीनो, येत्या 24 फेब्रुवारीला खासबाग केसरी कुस्ती स्पर्धा याच ठिकाणी होत्या आणि या कुस्तीचं आयोजन संग्रामसिंह कांबळे यांनी केलेलं आहे। कृपया सर्व कुस्ती प्रेमींनी याची नोंद घ्यावी। धन्यवाद आहे। आक्रमक झालेला आहे तो परत पलीकडच्या बाजूला पृथ्वीराज बघा, अत्यंत कमी वयामध्ये महाराष्ट्र केसरी झालेला देवठाण्याचा पैलवान, सेना दलामध्ये सराव करतोय, हवालदार पदावर आहे। कुस्तीपासून काय मिळतं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे पृथ्वीराज पाटील। आज भारतीय सेना दलामध्ये त्याला या कुस्तीमुळे 22 आणि 23 सालचे महाराष्ट्र केसरी दस्ती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। सदगीर पैलवांना खाली खेचून आणण्याचा प्रयत्न होता, परंतु परत लपेट लावण्याचा प्रयत्न। त्याही परिस्थिती या दोन्ही कुस्त्या निकाली होणार आहे, याची नोंद घ्या। आता आक्रमक पवित्रा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की केवढी आक्रमक कुस्ती होणार। आतल्या बाजूला आहे, जरा फिरत राहा, फिरत राहा। मला वाटतंय हर्षद सदगीर पहिल्यांदाच खासबाग मैदानामध्ये लढतोय, मला वाटतं बरोबर आहे का हर्षद? तुझंही भाग्य आहे की खासबाग मैदानामध्ये लढायची संधी मिळते। इथलं कुस्ती शौकीन हे मैदान आपलंही भाग्य आहे। देवा ओ देवा जरा खाली बसा ना सर, तुम्ही खाली बसा, जरा वर बघायला बाजूला घ्या, वर बघायला लागली पुढची कुस्ती। थोडासा आक्रमक झालेला होता हर्षवर्धन सदगीर आणि पृथ्वीराज पाटील, पण खाली केसरीचा प्रयत्न, हर्षवर्धन सदगीर ताबा घेण्याचा प्रयत्न, आटोकाट प्रयत्न सुरू आहे बघा। आणि कब्जा घेतलेला आहे तो हर्षद सदगीरनं या ठिकाणी। केस काढण्याचं मानेतील काम सुरू आहे हर्षवर्धन सदगीरचा। अलीकडच्या काळामध्ये अनेक कुस्ती हर्षवर्धन सदगीरच्या गाजलेल्या आहेत। महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर कुस्ती थांबण्याची परंपरा महाराष्ट्रातल्या अनेक पैलवानांनी खंडित केली। महाराष्ट्र केसरी किताबानंतर सुद्धा अनेक पैलवान लढायला लागलेले, ते म्हणजे हे दोन पैलवान। कृपया प्रेस फोटोग्राफर थोडस फिरत राहा। कस काढण्याचा प्रयत्न पलीकडच्या बाजूला पृथ्वीराज आक्रमक बनलेला आहे, आक्रमक बनवण्याचा प्रयत्न होता।
आणि या बाजूला हर्षद सदगीरनं कब्जा घेतलेला आहे. इराणीच्या पैलवानाचा गदालोट मारण्याचा प्रयत्न होता, पडण्याचा प्रयत्न आहे तेवढाच खाली मानावरनं हात घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न असफल, परंतु दाबून धरून परत कब्जा संभाजी पाटील सर हर्षद इकडे घ्या. सदगीरचाच आहे. इकडे उत्तरेकडच्या पलीकडची कुस्ती अजूनही स्टँडिंग मध्येच आहे. पाटील सर पृथ्वीराज पाटील सरळ कुस्ती इकडे वर्षस अली हिराणी. आणि इकडे उत्तरेकडच्या बाजूला. हा हा बरोबर, या पुढे अजून. हा बरोबर, तिथंच असू दे, चालू राहू दे. चल रे. खिस्सा मारण्याचा एक लंगी घातलेला आहे. इराणी एक लंगी म्हणतोय बघा आपण याला, परंतु त्यातूनही सुटका केलेली आहे. भक्कम बचाव म्हणावा लागेल तो इराणच्या पैलवानाचा. ज्याच्याकडे स्टॅमिना आहे, करंट आहे, त्याची कुस्ती आहे. ज्याचा बँक बॅलन्स साचणार आहे, कब्जा घेण्याचा प्रयत्न कब्जा घेतलेला आहे पृथ्वीराज पाटीलना. दोन्ही महाराष्ट्राच्या पैलवानांनी कब्जा घेतलेला आहे बघा. काही घडू शकेल. ताकदीनं, वजनानं, उंचीनं भारी असणारा इराणचा पैलवान, तरी पृथ्वीराजनं आपल्या कौशल्याने कब्जा घेतलेला आहे. अहो सांगायला नको साहेब. ठीक आहे साहेब, दादा असताना देखील आपल्या टेक्निकनं या ठिकाणी पृथ्वीराज पाटीलनं कब्जा घेतलेला आहे. थोडंसं फिरता राहा प्रेस फोटोग्राफर. या बाजूला हर्षद सदगीर. या मोठ्या अपेक्षेने कुस्ती शौकीन आलेले आहेत, त्यांना इंडिया कुस्ती विरुद्ध इराण बघायला पाहिजे. अशी लढत. पण उद्या लाखो कुस्ती शौकीन पेपर मध्ये सुद्धा तुमच्या कुस्तीचं छायाचित्र बघणार आहे. काही घडू शकेल. पलीकडच्या कुस्तीचं देखील परदेशी पैलवानाचं एक वैशिष्ट्य आहे, सहज सुंदर कुस्ती खेळतात ते, अगदी सहज मध्ये इझिली कुस्ती खेळतात. बरोबर आहे पवार साहेब, अगदी सहज मध्ये असते त्यांचं, विना तक्रार. पण कोणत्या क्षणी कोणता डाव लावतील काय सांगता येत नाही. दोन्ही पैलवान तसे संपूर्ण प्रॅक्टिस त्यांचं मॅटवर असतं. परंतु आज या ठिकाणी युवराज संभाजी छत्रपती यांच्या विशेष म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं दोन्ही मातीमध्ये कुस्ती करताय. दोन्ही हे खरोखरच कौतुकाची गोष्ट सगळे आहे. एकत्र येऊन महाराष्ट्र हो. केसरी 21 आणि 22 चे एकत्र दोन्ही आल्यामुळे पैलवान, सगळे व्हायला आले. 22 आणि 19 आणि 22. 19 ला सदगीर झाला, 22 ला पृथ्वीराज झाला. दोघांनी ताबा घेतलेला आहे. 2020 आणि 21 कोरोनामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा होऊ शकली नाही. इकडे पृथ्वीराज जवळ इराणी पैलवानाचा गदालोट मारण्याचा प्रयत्न होता. आलोट डाव करण्यात इराणी पैलवान वाकबा राहिला. भारतला कस काढला जातोय. भारतला कस काढणे म्हणजे ताकद कमी करून प्रतिस्पर्ध्यावरती विजय संपादन करण्याचा हा एक प्रयत्न हर्षद सदगीर त्या ठिकाणी करतोय. चॅनेलवाले आहेत, तेच फोटोग्राफर आहेत. समोर फिरायचा म्हणजे तुमच्यामध्ये तक्रार असत. शाबासा पुट्टी लावण्याचा प्रयत्न होता पृथ्वीराजचा, परंतु त्या ठिकाणी मार ढाक. काही घडू शकेल. परत आक्रमक बनलेला आहे. छोटी टाक लावण्याचा प्रयत्न आणि इराणीचा, परंतु सुटका करून घेतलेली आहे. अतिशय रोमहर्षक अशा पद्धतीत स्थिती. टाळ्या वाजवून अभिनंदन करा. फक्त जोरदार टाळ्यामध्ये पैलवानांचं अभिनंदन. काय कुस्ती झाली बघा. आणि दोन्ही पैलवानांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करा. परत कब्जा घेतलेला आहे. कब्जा घेतलेला आहे पृथ्वीराज. ज्याच्याकडे स्टॅमिना आहे, पुढे, करंट आहे, त्याची शाबास. कुस्ती आहे. आण रे. बँक बॅलन्स पूर्ण झाला. त्याची कुस्ती खेळाला फार महत्व आहे. परत कब्जा. सराव थोडा चाल कमी रे, करा. नाला बाग. येसा मार इकडे जरा. सुद्धा मातीतल्या बाबा माती तू दे. घेऊन मानेतला केस काढायचं काम सुरू आहे. ज्या उद्देशानं वाढदिवस कमिटीने हे मैदान आयोजित केलं, तो उद्देश सफल होतो असं म्हणण्याचा चुकीचा ठरू नये. एवढी मोठी कृपया प्रेस कुस्ती फोटोग्राफर मैदान असं फिरत राहा. या ठिकाणी आज अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. त्यात 20 अतिशय सुंदर असं हे मैदान. फोटोग्राफर असल्यामुळे फिरत राहिलं तरी कोणतरी आडवा येतोय. फिरून फिरून तो आला की तो येतोय, तो आला की तो येतोय, त्याला काय विलास नाही. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ वाढदिवस कमिटी आणि जोशील करदात्या संदीप पाटील यांनी हे कुस्त्या जोडण्याचं काम केलं. ते खरोखरच अभिनंदनास कौतुकास पात्र आहे. घुटना ठेवलेला आहे आणि घुटना ठेवून चित करण्याचा प्रयत्न.
कोणी यायचं नाही. अभिनंदन आहे पृथ्वीराज पाटील विजेते ठरलेले आहे. चला जोडी धरण्याचा प्रयत्न अर्षदचा. हे बा शांत राहा, शांत राहा, शेवटची कुस्ती आहे, शांत राहा. समोरच्या कुस्तीला 15,000चं बक्षीस आलेलं आहे. जे पैलवान अर्षद सदगीर ना, हा ते ठेव. सदगीरच्या कुस्तीला भारत आणि इराण पुरातन काळापासून कुस्तीची परंपरा आहे. कुस्ती म्हणजे पार्शियन हा शब्द कमरेला असलेला पट्टा म्हणजे कुस्त. कमरेला बेळका घालून खेळली जाते ती कुस्ती. सर्वत्र प्रसिद्ध झालेला आहे. इराण मध्ये कमरेला एखादा पट्टा किंवा दोर बांधून जो खेळ खेळला जातो त्याला कुस्त असं म्हटलं जातं. आणि हिंदुस्थानामध्ये कमरेला हाताचा विळका घालून जो खेळ खेळला जातो त्याला आपण कुस्ती असं म्हणतोय. फार मोठा इतिहास कुस्ती या खेळाला आहे आणि तो जिवंत ठेवण्याचं काम आज या ठिकाणी छत्रपती शाहूराजांचा वसानी वारसा आज या ठिकाणी कोल्हापूरच्या राजघराण्यानं या ठिकाणी चालू ठेवला. खरोखर संभाजीराजांचा वाढदिवस तमाम कुस्ती शौकीनांच्या वतीनं संभाजीराजे तुम जो हजारों साल के दिन हो 50,000 अशा प्रकारच्या शुभेच्छा तमाम कुस्ती शौकीनांच्या वतीनं राजे आपल्याला देण्यात येत आहे. सर्व सहभागी मल्लांना मानधन देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. या मैदानातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांसाठी मानाची अशा स्वरूपातला हा सन्मान होणार आहे. काय झालं नाही पण आता पक्का होणार. खिस्सा मारण्याचा प्रयत्न करतोय. कब्जा अजूनही हा सदगीरचा आहे. Sudgir.